हिंद ऑल इंडियन्स, मी गोपाल भानुशाली, सामाजिक कार्यकर्ता, ठाणे जिल्हा। ज्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकरणाविरोध संबंधित आपल्याला माहिती देत असतो, तर अंदाजे दोन एक महिने झाले विषय मी कुठला विसरलेलो नाही। आता परत आपण नवी मुंबईमध्ये जाऊ। तर नवी मुंबई या ठिकाणी अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत जी विभाग ऐरोली यांचे सेक्टर 2 मध्ये एक प्रदीप गवस, अंदाजे नाव प्रदीप गवसच आहे, महापुरुषांचे नाव, यांनी उभी केलेली चंद्राबाई हाईट्स। तर या चंद्राबाईने महानगरपालिकाचे सर्व अधिकारी यांना विकतच घेतला आहे। ज्याप्रमाणे त्यावेळी सहाय्यक आयुक्त काठोडे होते, सुनील काठोडे, अतिक्रमण उपायुक्त यांना विकत घेतलेला आहे। आयुक्त कैलास शिंदे साहेब यांना पण, आता ते कोणाकडे डायरेक्ट पाकिट घेत नसेल, सहाय्यक आयुक्त यांच्यामध्ये सिंडिकेट बनवून, जसं ठाणे महानगरपालिकामध्ये सिंडिकेट आहे, तर यांनी पण बनवून ठेवलेलं आहे। कारण अवैध बांधकामाची फक्त एक वेळा कारवाई त्यांनी केलेली आहे आणि आता तर ऐकायला भेटलं आहे की सदर यावरती अनधिकृत बांधकामावरती टॅक्स पण लावण्यात आले सदनिकाला। तर म्हणजे ही चंद्राबाईंनी सर्वांना मोहित करून टाकलं आहे। आणि यामध्ये पण आता विशेष की सिडकोचे वरिष्ठ अधिकारी यांना पण या चंद्राबाईने मोहित केलेलं आहे। आपल्या समोर ही नोटीस पाहू शकता आपण। ही नोटीस देण्यात आलेली आहे 18/9/2025। चंद्राबाई हाईट्स इमारत सोसायटीचे नाव, खाली अंदाजे 5 ते 6 गाडे आहे, 6 मजली इमारत आहे। यामध्ये सर्वे क्रमांक 264 स्लिप बरोबर आहे। सर्वप्रमाणे सिडकोचे नियंत्रक अनधिकृत बांधकाम तथा पदनिषेध अधिकारी श्री नितीन गवडी साहेबांनी ही नोटीस दिलेली की सदर 24 तासात हे इमारत खाली करा, इमारत आम्ही निष्कासित करू का स्वतः तोडून टाका। पण आपण सदर ही नोटीस आपल्या हातात आली आहे। आज 3 महिने झाले आहे, सदर अधिकारी गायब झाले आहे, विकले गेलेले आहे असं मी स्पष्ट बोलणार। कारण यामध्ये फक्त 24 तासाची मुदत दिलेली, ॲक्च्युली हे मुदत द्यायला पण नाही पाहिजे। कारण न्यायालयामध्ये जे स्टे घेतला होता ते स्टे पण त्यांनी खारिज केलेला न्यायाधीश साहेबांनी। बांधकाम अनधिकृत आहे। महानगरपालिका नवी मुंबई यांचे वीज विभाग यांनी लाईट पण पुरवली आहे, पाणी पण पुरवलं आहे, सर्क्युलर आहे अनधिकृत बांधकामाला पाणीने लाईट भेटू नये। मग याला तर सर्व सुखसुविधा भेटत आहे। मग यावरून आपण स्पष्ट बोलू शकतो की सिडकोचे जे वरिष्ठ अधिकारी आहे, सुरेश मेंगडे करून आहे, हे नितीन गवडी आहे, याला राठोड करून नवीन आले आहे, एक महेश तोटावले आहे, या सर्वांना विकत घेतला आहे यांनी, गवस यांनी, याची चंद्राबाईंनी। यामध्ये पण यांना जर आणखीन दिवाळीचे पाकिट पाहिजे होते, त्यासाठी परत म्हणजे यांना सुनावणीमध्ये येणार आणि याला 10/10/2025 रोजी 11 वाजता बोलवण्यात आला होता। म्हणजे हे का बोलवण्यात येतो, बांधकाम अनधिकृत आहे तर तुम्ही शासनाचा पगार घेता, शासनाचे नोकर तुम्हाला कशासाठी ठेवलेलं आहे इकडे? जाऊन अनधिकृत बांधकाम तर निष्कासित करा। ऑलरेडी न्यायालयाने पण त्यांच्या स्टे कॅन्सल केलेलं आहे। पण सुनावणी कशासाठी, आम्ही किती लोक आहे, किती हिस्सा आम्हाला येणार आहे, तो बिल्डर येणार तर परत त्यांच्या तोंडात काहीतरी टाकून देणार। परवा मी गेलेलो रायगड भवन सिडको या ठिकाणी, सुरेश मेंगडे साहेब की बाबा किती हिस्से भेटलेले आहे। कारण एक इमारत 3-3 वर्ष तोडण्यात येत नाही, सिडकोच्या प्लॉटवर इमारत उभी आहे, एक संस्थेच्या नावाची जागा आहे, काय चालला काय? मग याऐवजी असे कायदे पब्लिकला सांगू नका की अनधिकृत बांधकाम, कुठेही घर घ्या, कोणीही बांधू द्या इमारत। आणि सध्या आता जी विभागमध्ये नवीन अधिकारी आले आहे, नेनेस बदले करून, आता त्यांना पण भेटायचे आहे, त्यांची कारकिर्दी बघायची। सध्या ऐरोलीमध्ये 25 कामं चालू आहे अनधिकृत। आता निवडणुकीचा प्रसंग आहे, निवडणूक चालू आहे, 25 अनधिकृत बांधकाम सुरू आहे। पण यांना यांचे पाकिट भेटलेले आहे। आम्ही कुठेही बघणार नाही, आम्ही फक्त थातूर मातूर सर्क्युलर काढू आणि चालत राहू।
आता पुढच्या तर आपल्याला माहीत आहे आपण कुठे थांबत नाही. बस पुढच्या आपला एकच पर्याय आहे माननीय उच्च न्यायालय. तिकडे पण आपण दाखल केली जी आहे, सर्व प्रक्रिया सुरूच आहे. पण माहिती देण्यासाठी, नाही तर तुम्ही बोलणार चंद्राबाईला का सोडला, तू पण विकत गेला का? विकत गेलो नाही बाबा, पुढच्या प्रोसिजर माझ्या सुरू आहे. फक्त काय कागदी पत्र आहे, पत्र टाकल्यानंतर कागद लेट येतात, त्यामुळे थांबलो होतो. जय हिंद, ऑल इंडियन्स.